मला तर कोशिंबीर इतकी आवडती की बस. बिर्याणी म्हटलं कोशिंबीर नाही असं होणार नाही. चला आज करायची होती आपल्याला बिर्याणी. आज स्पेशल जरा पाहुणे येणार होते, ते कोण आहे ते तुम्हाला समोर सांगणारच आहे. कसे वाटताय अगं, कसे वाटते नाही जर घातले तर? अरे आधी बोलली असते मी हेच घातले असते ना. मग हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपलं अगदी मनापासून आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि म्हटलं चला आता तर स्वयंपाकाची तयारी झालीच होती. आज करायची होती आपल्याला बिर्याणी. आज स्पेशल जरा पाहुणे येणार होते, ते कोण आहे ते तुम्हाला समोर सांगणारच आहे. मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता इथे ज्या मुली आहेत, आता ह्या बघा काय करताय तुम्हाला दाखवते मी. तर काय करत आहे का तुम्ही आज? मेकअप. बापरे, एवढा सगळा पसारा काढला तुम्ही. काय करताय नेमकं? कोण कोणाच मेकअप करताय? एकमेकीचा. आणि कुठे जायचं मेकअप करून आज? टाइमपास वरून. तर बघा गाईज, आता या मुलींची कमाल. स्वयंपाकात मदत करायचं काही नाव नाही आणि पसाराचं बघा किती केलं आहे. सगळं मेकअप किट, कानातले काय ते सगळं बाहेर काढलेलं आहे. तसं ते ड्रॉवर जे होते परी आपल्याला आवरायचं होतं, तर ते आवरायचं सोडून दिलं आणि आणखीन पसारा केला यांनी. आता मेकअप करायचंय. आणखीन काय चालू आहे? प्रिशाचं. प्रिशा करते का? तर आता इथे प्रिशा मेकअप करते. मला पण नाही एखाद्या कानातल्या जोड घालायला. माझ्यावर कोणते छान वाटेल. मी आता हे ब्लॅक ड्रेसवर हे घातले पिंक. ब्लॅक ड्रेस ब्लॅक. बघू कसे वाटताय अगं, कसे वाटते नाही जर घातले तर? अरे आधी बोलली असते मी हेच घातले असते ना. मग आता काढायला घालायला स्वयंपाक पण करायचा आहे पुन्हा. लंबे नाही झाले. मस्त केला पण प्रिशा मेकअप लय भारी केला तू. ते गाला पण किती छान तिचे पिंक पिंक दिसत आहेत. काय लावलं ग परी तू? ते मेकअप किट आहे ही छोटीशी. ते बघा ही मस्त वाटत आहे. कोणत्या बीबीची वाटतं. छान आहे बरं की कंपनी. आपलं जे फाउंडेशन होतं परी ते कुठे गेलं? हे पण त्याच कंपनीचं आहे ना? कॉम्पॅक्ट फाउंडेशन नाही आमच्याकडे. आम्ही कॉम्पॅक्टच वापरतो डायरेक्ट. तर जास्त काही लावत पण नाही, त्याच्यामध्ये एक्सपायर होऊन जातं, मग आम्ही जास्त घेत पण नाही. अरे बाप, हे न्यू कानातले आहेत. हे तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलेच असन. तर हे कोणते म्हणतात याला? तू पण घेतले प्रिशू असे? माझी असे केसाला लावायचे का? परीने हे घेतले होते का? छान आहेत पण मला नाही आवडत हे असे एवढे मोठे. यायचं सगळ्यांनी आवरून तो सगळा पसारा भरायचा आहे. मला थोडं मदतीला यायचंय. आता मी आले किचन मध्ये. तर इथे मी आता खूप सारी मस्त इलायची घेतलेली आहे. आता मला इथे बिर्याणी बनवायची आहे, पण म्हटलं चला आता याला थोडंसं मी मिक्सर मध्ये काढून ठेवते, कारण हे आपल्याला चहाला पण काम येते. म्हणून म्हटलं चला आता जास्तीचीच काढते आणि बिर्याणीला पण. बिर्याणीमध्ये जर इलायची टाकली तर खूपच छान मस्त असं बिर्याणीचा स्मेल पण छान येतो, म्हणून मला ती जास्त सवय आहे जास्त वापरायची. त्यानंतर इथे अद्रक लसूण पण घेतलंय मी. आता असं सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलंय ते. चला आता मी बिर्याणीला सुरुवात करत आहे. ज्यांना कुणाला बिर्याणी आवडती त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय मला पुन्हा पुन्हा आवडती बिर्याणी. आता आपली ती बिर्याणी आहे खूप स्पेशल असती, कारण आमच्याकडे म्हणजे दम देऊनच बिर्याणी बनवतो आम्ही. साधी काही बनवत नाही. 15 दिवसातून एकदाच बनवतो, पण मग अशीच पाहिजे कारण सगळ्यांना तशीच आवडती. म्हटलं चला थोडं स्वयंपाक पण करू, तुमच्याशी थोड्याशा गप्पाही मारू. माझं स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकालाही असं बोर होत नाही. तसं मी आज जे बघितले तो होम थिएटर पण आज मी स्वच्छ करून ठेवले. म्हटलं चला आज किचन मध्ये खूपच बोर होतं, तर आपण ते लावलं की आपल्या त्या निमित्तानं स्वयंपाकही होतंय, कारण किचन मध्ये खूपच उशीर होतो. तर ते पण काढून ठेवलेले आहे, पण आता नंतर लावते. पहिला आता मी स्वयंपाक करून येते. तर हे गाईज इथे तुम्ही बघू शकता. मी आता जे बघा तुम्ही इथे बघू शकता. आता मी ते चिकन मस्त स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलंय. अद्रक लसूण, हळद, मीठ. मॅरिनेशन करून लागली तू? हो. अच्छा 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 अच्छा. मसाले टाकून त्याच्यामध्ये ना? हा. आता हे सगळं मी अद्रक लसूण. अद्रक लसूणचं पेस्ट पण आहे ना? हो. मॅरिनेशन करायचं. थोडं खडा मसाला टाकायचा, थोडीशी कोथिंबीर. बिर्याणी मसाला आम्हाला मामाने पाठवलं होतं. बिर्याणी मसाला आहे ना, आणि 10 रुपयाचं काही नाही चटपट आणला मी. 10 रुपये पण दिले होते की काय मामाने तुम्हाला? मामाने एवढे पैसे दिले तुम्हाला? तुम्ही चटपट आणलंय? 50 रुपये आणले होते. काय आणलंय बघू? मग तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा नसेल ना? मग आता अशी बिर्याणी बनवते मी एक नंबर. तर मग आता त्याला मॅरिनेट करायचं ना मस्त, आणि आता मस्त पैकी 8 तास असंच ठेवणार आहे मी. थोडंसं तेल पण टाकायचं. आणि आता बिर्याणी मसाला आणलाय मुलींनी, तर मी आता हा पण टाकते. एक कितीचा आहे का हा बिर्याणी मसाला? 5. एवढं स्वस्तात काम केलं तुम्ही? वा. 10 रुपयावाला मी तुम्हाला एव्हरेस्टचा सांगितला होता. पण
ते संपले होते त्याच्यामुळे. हां तर मग आता एक टाकते मी, 10 वाला वापरते मी तसं पण याच्यामध्ये. आणि त्यात दही पण टाकायचं आहे आपल्याला खास करून. आता हे आपल्या जवळपास 1.5 किलो चिकन आहे, आपण याला दीड पावशेर दही टाकणार आहे आता याच्यामध्ये. ते जे ना आता मस्तपैकी चक्का दही तुम्ही ते बघू शकता किती छान आहे. आणि मला तर कोशिंबीर इतकी आवडती की बस, बिर्याणी म्हटलं कोशिंबीर नाही असं होणार नाही. हे खात नाही तर मी असं बोलले की खाली बसून घेत आहेत, तर मला लय आवडती कोशिंबीर. मी आणि कोशिंबीर फक्त विराज थोडीशीच खातो. कोशिंबीर आवडती कोथिंबीर? कोशिंबीर म्हणजे आपण दह्यामध्ये जे खातो ना बिर्याणी सोबत ती आवडती. रायता नाही म्हणतो मी त्याला, कोशिंबीरच म्हणते. मला नाही आवडत ते रायता म्हटलं की ते असं मला लयच कसं तरी वाटतं. तर जवळपास मी याच्यात 1.5 पावशेर दही टाकणार आहे. बाकीचं जे नाही सगळं कोशिंबीर बनवणार आहे. निंचा चला सगळ्यांचा स्वयंपाक झाला आहे का माझ्या मैत्रिणींचा? चला संध्याकाळी 7 वाजते, मी 6 पासून लागले, माझी तयारी चालू आहे. पण मला पण आता खूप वेळ लागतो. आणि याच्यात जर मेन म्हणजे माझं इलायची पावडर, त्याच्याशिवाय मला बिर्याणी जमतच नाही. आणि याचा फ्लेवर तर एवढा छान येणार आहे आता की बस, आता पूर्ण कॉलनीत जातोय हा. तर मग मी इलायची जास्तच वापरते मी, मला खूप आवडती मला, कारण मला भूक कंट्रोल नाही होत पहिली गोष्ट म्हणजे. आणि मला 9लाच जेवण लागतं, मी नाश्ता नाही करत ना म्हणून. आता पाण्याला पण उकळी आली आपल्या, जे आपण पाणी ठेवलं होतं राईससाठी. तर आणि इकडं मॅरिनेट पण झालेलं आहे बघा, किती छान वाटत आहे. दिसायला एवढं सुंदर दिसतंय, तर मग खाल्ल्यावर कशी असन तुम्ही समजू शकता. सगळ्यांनाच खातात म्हणा बिर्याणी, सगळ्यांनाच बनवता येते. पण आता बघा मी अशा प्रकारची बनवते. आता रेसिपी तर मागं मी तुमच्यासोबत शेअर केली होती, आज थोडीशी घाई होती त्याच्यामुळे रेसिपीने दाखवली. म्हटलं चला आज आपण बनवत आहे तुमच्यासोबत शेअर करावा. तर असं मी मॅरिनेट केलं आहे चिकन. हाय गाईस, इथं बिर्याणी बनवणं चालू आहे आणि बघू शकता मी बनवली. असं वाटतं का तुम्हाला ही बिर्याणी केली असेल? मी बनवली. त्यांच्यासोबत शेअर करते रेसिपी, ती म्हणते का मी बनवली. कसं होईल असं विशू? तुला माहिती का माझं नॉनव्हेज मधले परफेक्ट आहे आपण. व्हेज पेक्षा नॉनव्हेज आपल्याला चांगलं जमतं. मटनची भाजी असो, फिश असो, अंडा असो, पुन्हा बिर्याणी असो. बघा आता इथं जे आहे राईस मस्तपैकी अर्धा तास झाला याला. आता ही छानपैकी फुलले आहे आणि मस्त झाले आहे. त्याला लगेच लाईनिंग अशी पडलेली दिसतीये. आता इथं पाण्याला पण उकळी आली, आता मी याच्यात टाकते. बिर्याणी जर बनवायचं म्हटलं तर खूपच सोपी आहे आणि खूप पटकन होणार आयटम आहे. किती जरी पाहुणे आले तर आपण 1-1.5 तासामध्ये बिर्याणी असं चालता फिरता बनवू शकतो. कारण त्याला जास्त वेळ काही उभं राहायची गरज नाहीये. आपण एक गोष्ट करू शकतो आणि बाकीची कामं बी करू शकतो अधूनमधून. आणि तुम्ही ते बघू शकता माझी बिर्याणी चालू आहे. जवळपास 1.5 किलोची बिर्याणी आहे. पण किचनवर बिलकुल पसारा झालेला नाहीये, कारण मी कामं कसं असतं चालू मध्येच आवरते, म्हणजे मग चिडचिड होत नाही. जर आपण घाण जास्त पडली तर आपल्याला काही सुधरत नाही, चिडचिड होती. त्याच्यामुळे मी माझं चालू मध्येच असतं. नाही तर बाजूला माझं नॅपकिन बी पडलेले असते, मला 3 वेळा हात पुसायची पण सवय आहे. तर अशा छोट्या पण टिप्स आहे किचन मधल्या, आता त्या पण मी खूप फॉलो करते. चला मला तुमच्यासोबत शेअर करा. तर आता मी इथं टाकले आहे माझे राईस, छान झाली आहे. मी तुम्हाला आता ती खोलून दाखवते, एकच मिनिटात. कशी झाली? तर एक मिनिट आपण बघू आता. झाले सगळी व्यवस्थित झाली आहे. फ्लेवर पण छान येत आहे. चेक करावं लागते ती. हा मग पाणी वगैरे राहिले की काय, त्याला पाणी सुटतं ना, दही टाकतो आपण तर त्याच्या. अच्छा, अशी झाली आहे बिर्याणी. चला तर आज मी तुम्हाला सांगत होते आपल्याकडे कोण येणार आहे. तर आता येणार आहे विराजचे मित्र, जे कॉलेजला आहे इंजिनिअरिंगला. तर चला त्यांना आज स्पेशल बिर्याणी खायची होती माझ्या हातची, म्हणून ते येत आहे. तर त्यांच्यासाठी मी आज ही बिर्याणी प्लॅन केलेला आहे. आणि माहिती नाही म्हटलं ते आता कम्फर्टेबल आहे की नाही त्यांचा व्हिडिओ वगैरे घ्यायला, शूट करायला. त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ शूट नाही करणार. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगावं व्हिडिओ की आता ते येतच आहे. त्याच्यामुळे आता बनवली बिर्याणी आणि थोडीशी कोशिंबीर पण बनवते आता. आणि आता सगळे जेवण करणार आहे. जो आहे मी इथं थांबवत आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.